नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आहे 3 व 4 दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 0 अंशाचा कोन किती वाजता होईल। आता यासाठी आपण एक घड्याळ काढून घेऊ। 12, 3, 6, 9। आता वेळ काय आहे 3 ते 4, म्हणजे आपण वेळ सांगताना काय सांगणार आहे 3 वाजून मिनिटे सांगणार आहे। मिनिटे म्हणजे आपला बेस काय झाला 3 आहे, बेस 3 झाला। म्हणजे आपण असं समजलं की ते दोन्ही काटे मिनिट काटा आणि तास काटा हे दोन्ही काटे 3 वर आहेत असं समजलं। आता 3 म्हणजे किती मिनिटे, 3 म्हणजे किती, हे 5 हे 5 हे 5, टोटल किती झाले 15। 3 म्हणजे किती मिनिटे 15 मिनिटे। आता हे आपण हे मिनिटमध्ये का काढून घेतलं, कारण आपण टाइम सांगताना किंवा वेळ सांगताना आपण काय सांगणार आहे 3 वाजून काहीतरी मिनिटे सांगणार आहे, म्हणून आपण त्याला कन्वर्ट करून घेतलं मिनिटमध्ये। आता हे जे 15 मिनिट आहे हे 15 मिनिटावर म्हणजे ते दोन्ही काटे 3 वरच असतील का किंवा 15 मिनिटावर असतील का, तर नाही, थोडेसे पुढे असतील। ते किती असतील तर 15/11, म्हणजे हेच 15 पुढे लिहायचे आणि त्याला भागिले 11। आता हे 15 अधिक 15 भागिले 11 किती येतील, 11 एके 11 उरले 4 भागिले 11, म्हणजे टोटल किती झाले 16.4/11। म्हणजेच आता टाइम काय सांगणार आपण, तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 0 अंशाचा कोन किती वाजता होईल, तर 3 वाजून 16.4/11 वाजता होईल। बरोबर। आता अजून एक एक्झाम्पल घेऊ। 9 ते 10 दरम्यान 0 अंशाचा कोन तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये। सुरुवात कशाने करायची, घड्याळ काढून घेतलं। 12, 3, 6, 9। आपला बेस काय आहे 9 ते, म्हणजे बेस आपण सांगताना वेळ सांगणार आहे 9 वाजून, म्हणजे आपला बेस झाला 9। म्हणजे आपण समजलं काय की ते दोन्ही काटे 9 वाजता, म्हणजे 9 वाजता एकमेकांवर येतील किंवा 9 वर असतील। ठीक आहे। आता 9 म्हणजे किती मिनिट, 45 मिनिट। 9 म्हणजे झाले 45 मिनिट। आता हे 45 वर असतील का, इथे 45 वर असतील का, तर नाही, थोडेसे पुढे असतील। ते किती असतील, हे 45 भागिले 11, म्हणजे किती झाले 45 अधिक 11 चोक 44, राहिला 1 भागिले 11, 45 अधिक 4 किती झाले 49.1/11। म्हणजेच 9 ते 10 दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 0 अंशाचा कोन किती वाजता होईल, 9 वाजून 49.1/11 वाजता 0 अंशाचा कोन तयार होईल। आपण अजून एक एक्झाम्पल सोडवू। 7 ते 8 दरम्यान तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये 0 अंशाचा कोन किती वाजता तयार होईल। सुरुवात आपण कशातून करायची, घड्याळ काढून घेतला। 12, 3, 6, 9 आणि 7 इथे असेल। आता आपला बेस काय आहे 7, कारण 7 वाजून, म्हणजेच आपण काय समजलं दोन्ही काटे 7 वरच आहेत। आता 7 म्हणजे किती मिनिट, 7 म्हणजे 35 मिनिट। बरोबर। म्हणजे आपण समजलं की ते दोन्ही काटे 35 मिनिटावर आहेत, पण 35 वर असतील का, नाही, थोडेसे पुढे किती, तर हे 35 भागिले 11, म्हणजे 35 अधिक 11 त्रिक 33, राहिले 2 भागिले 11, म्हणजेच किती झाले 35 अधिक 3 38.2/11 वाजता। म्हणजेच ते दोन्ही काटे 0 अंशावर कधी असतील,
7:38.211 वाजता ते दोन्ही काटे 0 अंशावर असतील किंवा ते दोन्ही काटे एकमेकांवर असतील परंतु एकाच दिशेला असतील.